माझे मित्र चाललेत पुढे. लय बेकार गर्दी आहे गाईज. आता मी पाण्यात उतरूचो ना गाईज. आता आम्ही गाडी पार्किंग करतो. नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत असा तुमच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचं आपलं चॅलेंजचा दिवस असा तिसरो 100 डेज चॅलेंजमधलो. तर गाईज आता आमका भेटलेलो विशाल आता आमका नाश्ता देतलो, काय हवा आता खाऊक देतलो. होय रे विशाल, खरं बरोबर ना? हवा आता खाऊक देतलो आता आमका विशाल. आज रविवार हा, बिचार बोरी भाऊ गेल्लो. रविवार असल्यामुळे आज कॉलेज बंद. तर गाईज आम्ही ट्रिपल सीट बसलो. रोहित दोघांची जागा एकट्यानेच घेतल्या ना. स्पीड ब्रेकर इलो तसं पुढे येतं अंगावर येता. विशाल आमका डायरेक्ट चिकन प्लेसमध्ये घेऊन गेलो. काय देतो विशाल? मोठं मोडलं ड्रायव्हर काय नाही आता गाडी आता टेन्शन नाही. आता जागा आमका बरोबर होतली आता आमका. तर काय आता आम्ही अंड्या घेऊ गेलो. अंड्याचं अंड्यात घेतलो. तर काय आता आम्ही चाललो सावडा वाघ. आमचे दोघं अजून 2 गँग असा तिकडे नाक्यावर थांबल्यात. रबडी गँग थोडीची वास काढता. रोहित कधी तरी पराग भेटा गेलो नाक्यावर. आम्ही पेट्रोल भरू जातो आता. रोहितचं ना असे पोरी गर्लफ्रेंड म्हणून ना त्याची वाटोळ करतले. त्या एक गर्लफ्रेंड भेटाक नको. टाकतो जास्त काही नाही, फक्त 50. अरे हम तो गरीब हैं, एक गरीब किसी को क्या दे सकता है. 2 दिवस असो कडकडीत ऊन पडलो ना. पाणी हा की नाही वाटत नाही माका. तर असला तरी जरासा असताला असला तरी. आजच्या ब्लॉगमध्ये रोहन आपली ब्रेकअप स्टोरी सांगतो. सांगे ब्रेकअप स्टोरी सांगतो. ब्रेकअप झालं कसा काय वाटतं तर सांग. मस्त वाटतं. सांग पूर्ण सांग. काय कंबे काय केलं ब्रेकअप झालं सांग. दररोज मूड भर. तर गाईज रोहित एंट्री पास तिकीट मारता 50 रुपये. 5 जणांचे 50 रुपये. हा KGF वाटता. गर्दी बघा गाईज, गर्दी बघा कसली. आज गाडी बघा कसली लागली. गाईज आता आम्ही फायनली सावडावला. गर्दी बघू शकता तुम्ही, गर्दी कसली झाली ती बघा. आमची 5 जणांची गँग गेली आहे सावडावला. आता तुमका मी आता पाणी दाखवतो किती. पाणी कमी असेल माझ्या मतीन तरी. पाऊस पडक नाही जास्त. गर्दी बघा कसली झाली. काय आता आम्ही गाडी पार्किंग करतो. जागा येत अशात तर पार्किंगच्या 20 रुपये लागतात. पार्किंग काढा. कधी तर मोफत झाली गायचं होय. बघू शकता तुम्ही मरणाची गर्दी आहे सध्या तरी. काय बघा गायचं किती बिकर जड असतले. पार्टी फिरतात आमच्या गाडीला जागा भेटत नाही आता. रोहनवर पेटलो हा, कारण रोहनने एक कांड केल्याने जबरदस्त कांड केल्याने एक. त्याच्यामुळे रोहनवर पेटलो आता. हे बघा गाईज एंट्री सावडावचा. आणि हा असंच स्टॉल सावडावातले पूर्ण एका स्टॉल आहेत. बघा माझे मित्र चाललेत पुढे जातो. हळूहळू जाऊन दे त्यांना. गर्दी बघा, फक्त गर्दी बघा, बाकी काय नाही. गर्दी बघा. आणि बघा धबधबा बघा कसं मस्त वाटतं. आता काय माका वाटत नाही आमका जागा भेटलेली आहे, कारण गर्दी बघा थांबाक जागा नाही. फोटोग्राफर रोहित ठाकूर फोटो काढतात. पाणी बघा काय किती घाण खाली, पूर्ण चॉकलेटी. तर सुद्धा लोहतच माणसं आहे. पण आमचा मूड ऑफ झाला पाण्यात उतरूचा. त्या कामात जाऊचा परत रोहिता नाही का. आता लगेच दुसऱ्या डब्यावर गेलो असतो. कामात जायचं लय बेकार गर्दी आहे गाईज. आता मी पाण्यात उतरूचो ना. पाणी पडले घाण पाणी. हा एलर्जी होताला 100% उतरलं होतं. आता आम्ही एका तलावात चढलो. जर तलावात पाणी स्वच्छ असला तर उतरतलं, नाहीतर ते पण कॅन्सल. स्पेशली आम्ही आज नेपाळवर माणूस बोलवलेलो. काय उपयोगच झालो नाही गाईज. धबधबा परवाडलो पण तलाव परवडक नाही. 100% खाजून मराव या पाण्यात उतरलं होतं. दारू पितात त्यांना काय नाही, पण आम्ही पाण्यात उतरलो तर 100% खाजुटान मराव होतं. तर काय तिकडे पण एक तलाव आहे, तिकडे जातो आम्ही. तिकडे जातो.
गाईज ॲडव्हेंचर बघा ॲडव्हेंचर काय नाही ॲडव्हेंचर बघा ॲडव्हेंचर पाणीच नाही आमका आंघोळ करू आता. तर गाईज आता आमचा प्लॅन सगळा कॅन्सल झालो. आता आम्ही परत रिटर्न घरी जातलो. रिटर्न घरी लय कंटाळलो आम्ही आता. गरमीन मराक झाला त्यात. आता खदूळ पाण्यात आंघोळ केलं तर मला वाटतं 4 दिवस दवाखान्यात घालू काही 1000 रुपये प्रत्येक एक. त्या खदूळ पाण्यात आंघोळ केलं होतं. आणि त्यात आम्ही मागवलो नेपाळवरून एक माणूस. तिकडे काहीतरी आमका जॉब देऊचा लागत. हाय थंड असा त्या दुकानात पाणी बॉटल आहे पण 20 रुपये गाईज. मी तुमका घेऊन जातो चला थंड पाणी खाई गावतात. मागच्या वेळी गेलो होतो आम्ही त्यात वरच्या टावरवर चढलेलो वरती थोय. भाई पाणी बॉटल हा थंड दे एक बार. लहान पोरागत कुरकुरे खातात ते बघा गाईज. उन्हाळा आहे काय कळत नाही. काला नक्की पावसाळा का उन्हाळा आहे. यो पावसाळा आणि उन्हाळा मिक्स कर काय तयार होता असा. इथं काय रे तेव्हा हे लहान पोरगो एक चॉकलेट खाता. नेपाळवाल्यांका असला चायनीजच खाऊची इच्छा असते. काय जाता मी माझ्या मित्रांकडून सावळा धबधब्याचा रिव्ह्यू घेतो. हे कसा वाटलं जाऊन फालतू ते तुका कसा वाटला नेपाळवर जाऊन. एक नंबर एक नंबर म्हणजे तिकडे नेपाळमध्ये असला काही नसतात. ते तुका कसा वाटला. बेकार थोडी वाटली नमका ते काय कसा वाटला सांग. काय आवडलं नाही खदू पाणी बहिणार तुझ्यामुळे यायचं लागलं तुझ्यामुळे कालपासून सांगत होतं म्हणून. लोकांनी मुतान ठरलं हे ते का गरमीन पाणी पितो बघा कसं देसी वॉटर. तर गाईज मी तुमका नेक्स्ट ब्लॉगमध्ये अंबोलीचा धबधबा दाखवतोय. अंबोली धबधबा मस्त Stay tuned, guys. एन्जॉय करूया चिल करूया पार्टी करूया सगळा करूया पुढच्या महिन्यात.